लाईव्ह व्हिडिओतून तरुणाचा आत्महत्येचा इशारा. बोरघाट पोलिसांच्या सतर्कतेने एक्सप्रेसवेवरील अनर्थ टळला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कारने निघालेल्या तरुणाचे प्राण पोलिसांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात वाचले. इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्येचा इशारा देत निघालेल्या या तरुणाला बोरघाट पोलिसांनी अमृतांजन ब्रिज परिसरात कार अडवून ताब्यात घेतली. पोलिसांच्या वेगवान आणि तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळल्याने या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. शनिवारी 15 मार्च रोजी पहाटे सुमारे 3:05 वाजण्याच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्याच्या डायल 112 वर एक तातडीचा कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मित्राने क्रेटा कार घेऊन इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ करत आत्महत्या करण्यासाठी निघाल्याची माहिती दिली. ही धक्कादायक माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तात्काळ बोरघाट पोलीस पथकाला सतर्क केले. यानंतर बोरघाट येथील डीडी पथकातील पोलीस शिपाई सचिन घोरपडे यांनी त्वरित ही माहिती बोरघाट व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केली. प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तरुण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महामार्गावर शोध मोहीम सुरू करण्यात आली. बोरघाट पोलीस मदत केंद्रातील पोलीस हवालदार अमोल कांबळे, पोलीस शिपाई संदीप आव्हाड आणि पोलीस शिपाई नाशिर शेख यांनी जवळपास 1.5 तास महामार्गावर सतर्कपणे लक्ष ठेवून शोधकार्य सुरू ठेवले. अखेर अमृतांजन ब्रिज परिसरात संबंधित क्रेटा कार दिसताच पोलिसांनी तात्काळ ती अडवली. वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय सुदाम दंडवते असे असल्याचे सांगितले. डायल 112 वरून मिळालेल्या माहितीनुसार तोच तरुण असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी आपुलकीने संवाद साधत त्याला शांत केले आणि आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले. प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या आदेशानुसार बोरघाट पोलीस मदत केंद्राच्या शासकीय वाहनातून त्या तरुणाला खोपोली पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढे प्रभारी अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला समुपदेशन करून नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप सोपवण्यात आले असून या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केव्ही न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.